प्रिय मित्रांनो, आपण सर्वांनी उपवास काळाला सुरुवात केलेली आहे, प्रायश्चित्त काळाला सुरुवात केलेली आहे. तुमच्या इथे प्रायश्चित्त काळाची सुरुवात तुम्ही सर्वांनी कशी केली? राखेच्या बुधवारी ना. राखेच्या बुधवारी काय केलं फादरांनी? राख लावली. सर्वांना लावली ना राख? ज्यांना नाही लावली त्यांना घेऊन घरी गेले आणि मग घरी लावली राख. मला एवढंच विचारायचं आहे, ही राख आली कुठून? कुठून? आपल्या चुलीतून आणली राख, की रस्त्याच्या बाजूला कोणी काहीतरी पेटवलं होतं तिथून राख उचलून आणली? ही राख नक्की आली कुठून, हा प्रश्न आपल्या सर्वांसमोर पडू शकतो. 1 वर्ष मागे जाऊया. गेल्या वर्षी जेव्हा झावळ्यांचा रविवार होता, 1 दिवस अगोदर आपल्या फादरांनी सांगितलं की त्या झावळ्या पाडून आण, उद्या लागणार आहेत. आणि मला माहिती नाही, आपला मेस्ता किंवा युवक यांनी जाऊन त्या झावळ्या पाडून आणल्या आणि मग त्या पाण्याने स्वच्छ धुतल्या, एकदम फ्रेश ताज्या टवटवीत त्या झावळ्या. आणि मग दुसऱ्या दिवशी झावळ्यांच्या रविवारी धर्मगुरूंनी त्यांना आशीर्वाद दिला आणि आपल्या प्रत्येकांना एक एक त्याची पाती त्या झावळ्या सर्वांना वाटल्या. आणि मग ती मिसा असताना मिरवणूक होती आणि सर्वजणांनी गीत गायलं, होसाना, प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य, राजांचा राजा, प्रभूचा प्रभू. सर्वांचे चेहरे कसे फुललेले होते. रामाचा ऐतवार किंवा झावळ्यांचा रविवार, आणि त्या रविवारी त्या झावळ्या घेऊन आपण सगळे आलो. आणि त्यानंतरचा जो आठवडा होता, दुःखाचा आठवडा न, पवित्र आठवडा, त्या पवित्र आठवड्यात आपण प्रभूच्या बरोबर चाललो. मग पवित्र गुरुवारी तो बागेमध्ये एकटाच होता आणि तिकडे दुःखाला सामोरे जात होता आणि ते तिघं झोपले होते. आपण सुद्धा तिथे गेलो, ती वाट चाललो. दुसऱ्या दिवशी क्रुसाची वाट प्रभू बरोबर आपणही चाललो आणि ती वाट चालत असताना आपण पाहिलं प्रभू दुःखी होता, दुःखाने विव्हळत होता. आपण त्याला साथ दिली, प्रभूला साथ दिली, त्याच्या बरोबर आपणही चाललो. आणि मग त्यानंतर आपण पाहिलं पुनरुत्थानाचा तो पवित्र रविवार, म्हणजे ईस्टर संडे. आणि त्या ईस्टरच्या रविवारी सुद्धा आपण प्रभूची कृपा अनुभवली. नवीन पवित्र पाणी आपण घरी घेऊन गेलो, आशीर्वाद दिला आपल्या सर्व कुटुंबाला. एक गोष्ट जी आपण केली त्या आठवड्यात, ती म्हणजे ती पाती जी आपण नेली होती, तो झावळ्यांचा रविवारी ती आपण जी घेऊन गेलो होतो चर्च मधून, ती आपण घेऊन घरामध्ये कुठेतरी ठेवली. बरोबर? सर्वांनी ठेवली आपापल्या घरी, की रस्त्यामध्येच फेकली? नाही, घरामध्ये घेऊन गेलात ना. आपण त्याचा क्रूज बनवला आणि तो क्रूज कुठेतरी लावला. काही जणांनी हॉलमध्ये असेल, काही जणांनी ओटीवरती असेल, खोलीमध्ये असेल, तो क्रॉस आपण लावला. आणि तो मस्त पोपटी किंवा हिरव्या रंगाचा तो क्रॉस जेव्हा पाहिला तेव्हा फार छान वाटत होतं. घरामध्ये आल्यावरती काहीतरी पवित्र नवीन काहीतरी घरामध्ये. हळूहळू काय झालं, रोजच्या रोज आपण बघत होतो आणि मग तो सवय पडून गेली. मग आता कशी सवय झाली, काही दिवसानंतर तो हिरवा किंवा तो पोपटी जो क्रॉस होता त्याचा रंग बदलायला लागला. बरोबर? तुमच्या घरामध्ये अजून हिरवाच आहे का? नाही ना, बदलायला लागला. काही दिवसानंतर चॉकलेटी झाला, ग्रे झाला. तो हिरवा टवटवीत जो क्रॉस होता तो आता चॉकलेटी होऊन त्याला तडा पडायला लागल्या. बरोबर? घरी गेल्यावरती बघा, मी काय बोलतो तुम्हाला कळून चुकेल. त्या क्रॉसला तडा पडायला लागल्या. आणि मग राखेचा जेव्हा बुधवार आला तेव्हा आपल्या सर्वांना आता कळून चुकलं, पवित्र आठवडा सुरू झाला. आणि त्याच्या अगोदर फादरांनी सांगितलं, गेल्या वर्षी पवित्र आठवड्याच्या दिवशी जो पवित्र क्रूस तुम्हाला दिला होता, तोच ती हिरवी पाती, तो घेऊन या. आणि मग तो घेऊन आल्यानंतर त्या सुकलेल्या ज्या पात्या होत्या त्यांना आग लावण्यात आली, त्याची राख करण्यात आली आणि तीच राख तुमच्या कपाळाला लावली. प्रिय मित्रांनो, आपण पवित्र आठवड्यामध्ये प्रभू बरोबर चाललो, गेलो, दुःख पाहिलं, गौरव पाहिला. कधी असा विचार येतो का आपल्या मनामध्ये की ती पाती जी होती, ती झावळ्यांचे जे पान जे होतं ते मी आहे, ते माझं आयुष्य आहे. मी टवटवीत होतो, प्रभू बरोबर चाललो तेव्हा छान होतो, पवित्र होतो, निर्मळ होतो, सुंदर होतो. घरामध्ये गेलो, संसारामध्ये गुंतलो आणि मग हळू हळू ती पाती कशी ग्रे कलरची झाली, चॉकलेटी झाली, तिला कशा तडा गेल्या, तशाच माझ्या आध्यात्मिक जीवनामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा तडा गेल्या.
प्रभूपासून मी दूर गेलो, प्रभूपासून मी अनेक वेळेला पापामध्ये पडून, मोहामध्ये पडून प्रभू कुठे आहे मला दिसेनासा झाला आणि माझं सुद्धा आध्यात्मिक जीवन सुकून गेलं, असं सुकून गेलं की त्याला आता पुन्हा पालवी फुटणार नाही. आणि म्हणून ते काय करावं लागलं आपल्याला? जळवावं लागलं, पेटवावं लागलं. आणि आता जी राख आहे त्या राखीतनच आपल्याला उठायचं आहे. आणि म्हणून प्रायश्चित काळाची सुरुवात त्या राखेने, ती राख आपल्या कपाळाला लावली प्रभूने. आणि धर्मगुरूने सांगितलं, माती आहेस, मातीत मिळशील, किंवा आता तू विश्वास धर पापापासून, असं धर्मगुरूने सांगितलं. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, उपवास काळ, प्रायश्चित्त काळ म्हणजे प्रभूच्या जवळ येण्याचा काळ, प्रभूचा अनुभव घेण्याचा काळ म्हणजे प्रायश्चित्त काळ. प्रिय मित्रांनो, हा काळ जो असतो प्रायश्चित्त काळ किंवा उपवास काळ, तो म्हणजे भानावर येण्याचा काळ, जागा होण्याचा काळ. आपण झोपेतनं उठतो आणि उठल्यानंतर आपल्या कळून सकते किंवा स्वप्नातनं जागा होतो, अरे हे जग आहे, हे काय आहे ते खरं आहे. आणि त्यामुळे हा जो काळ आहे तो भानावर किंवा जागा होण्याचा काळ, प्रायश्चित्त काळ 40 दिवसाचा आपल्याला देऊळ मातेने दिलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की फादर, भानावर कोण नसते, जागा कोण नसते? सगळे आहेत ना, जागे आहेत, नाही तर की कोण अजून भानावर आहेत ना सगळे? पहिली गोष्ट म्हणजे जे झोपेत असतात ते कुठे जागे असतात? त्यांना कुठे कळते आजूबाजूला काय घडते? आमचे ब्रदर होते 2006 साली मँगलोरला निघाले होते. आणि मँगलोरला जात असताना, मँगलोर सकाळी 3 ते 4 वाजता येते. रात्री त्यांनी ठरवलं, मी झोपणार आणि तू जागा राहा. मग तो जागा राहील, आपण झोपू. मग तो जागा राहील, त्यांनी एकमेकांना सांगितलं आणि ते झोपायला गेले. एक जण जागा राहिला होता, त्याने दुसऱ्याला उठवलं. एका तासानंतर त्याने तिसऱ्याला उठवलं. 12-1 वाजले असतील, जो जागा होता तो झोपायला गेला. जायचे होते मँगलोरला, सकाळी पोहोचले केरळला 6, 6:30, 7 वाजता. आणि मग उठून, अरे उठा उठा, पण केरळला आलो. उतरले केरळला, त्यासाठी मोबाईल वगैरे काय नव्हते. आता करणार काय? पोलीस स्टेशन मध्ये गेले तिकडे. आम्हाला मँगलोरला उतरायचं होतं म्हणले, आम्ही इथं आलो केरळला. बरं, त्यांना भाषा पण जमत नाही केरळला, आपल्याला त्यांची येत नाही, त्यांना आपली येत नाही. मग काय, कसं बसं पोलीस स्टेशन मध्ये जाऊन फोन घेतला, फादरांना फोन केला. फादरांनी पहिला प्रश्न, तुम्ही काय झोपले होते का? बरोबर. जे झोपेमध्ये असतात ते कुठे जागे असतात? त्यांना कुठे कळते आजूबाजूला काय चाललंय? ते भानावर असतात का? अजिबात नाही. आपली मुलं सकाळी, आमचे पण असतात ना मुलं आपली घरामध्ये, त्यांना उठवलं सकाळी, जागे असतात परंतु झोपायचं नाही उठायचं, नाही उठायचं. मग ती आई उठवते. ते झोपेमध्ये असतात, ते कुठे भानावर असतात? दुसरे कोण भानावर नसतात? दुसरे कोण जागे नसतात? जे प्रेमामध्ये असतात ते, बरोबर. जे प्रेमामध्ये असतात त्यांना कुठे भान असते, ते कुठे जागे असतात? तो तिला सांगतो, तुझ्यासाठी चंद्र आणेन, तो तारा आणेन, ताजमहल आणेन. लग्नानंतर ती सांगते, तेवढी फक्त अर्धा किलो साखर आण तिकडून दुकानावरून. नाही आणवत. प्रेमामध्ये असतात तेव्हा कसं भान नसते, काय बोलतो काय. 3 तास 4 तास बोलत राहतात ते एकमेकांबरोबर, काय बोलतात आपल्याला कळणार नाही. ते प्रेमात असतात, ते भानावर नसतात. तिसरे कोण भानावर नसतात? तिसरे जे दारू पितात ते, बरोबर. ते कुठे भानावर असतात? त्यांना कुठे माहिती असते जग काय आहे, कुठे काय आहे? माझ्यासारखे असतात, तोडून टाकेन, फोडून टाकेन. बाबा, तुझं शरीर माझ्यासारखं कसा तोडणार, कसा फोडणार? शक्ती लागते ना. आपले फादर संजीव परेर यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये एक छान उदाहरण दिलं आहे. एकदा आपल्याकडचे एक आजोबा मुंबईला जात होते भाजीपाला घेऊन, आणि सकाळी उठल्या उठल्या त्यांना पहिली गोष्ट म्हणजे दारू लागायची. खूप दारू पिली होती त्या आजोबांनी, आणि ट्रेन मध्ये गेले. नालासोपारा आल्यावर लगेच आतमध्ये गेले, जाऊन बसले खाली. त्यावेळी ट्रेन खाली बसायच्या ना, तर ते जाऊन झोपले, बाकावर झोपले. आणि बाकावर जाऊन झोपल्यानंतर ती ट्रेन विरारला गेली. विरारला लोक चढले, पुन्हा नालासोपाऱ्याला आली, वसईला आली. ट्रेन भरत चालले होते. आपले आजोबा बाबा आपले निवांत झोपले होते. आता लोक तर चढली, जागा पाहिजे बसायला. त्यांनी उठवायला सुरुवात केली, बाबा उठा, तर तोडून टाकेन, फोडून टाकेन. तर एकाने सांगितलं, ट्रेन तुझ्या बाबाची आहे का? आपले आजोबा बोलले, मग तुझ्या बाबाची आहे का? तुझ्या बाबाची पण नाही, माझ्या बाबाची पण नाही, जो पहिला येईल त्याच्या बाबाची. बाबा उठायला तयार नाही ट्रेन मधून. मग आपले फादर होते तिथं,
त्यांना लोकांची दया आली, लोक उभे राहिले आहेत. फादरांनी जाऊन त्यांना सांगितलं की बाबा असं नका करू, उभे राहा, तुम्ही बसा. लोकांना पण, त्यांना पण मुंबईला जायचं आहे, काम करायचं आहे. मी उठणार नाही म्हणे, मी आता पहिला आलोय, माझी जागा. तर त्या फादरांना कळून चुकलं, या बाबांनी खूप घेतली आहे. तर मुद्दाम फादरांनी त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही एक काम करा, तुम्ही जर उठून बसले ना तर मग तुम्ही कुठे उतरणार, दादरला म्हणे. तर दादरला उतरल्यावर तुम्हाला मी एक बाटली देईन म्हणे, तुमची सोय करीन. बाबा खुश. आणि ते आजोबा उठले आणि खिडकीपाशी बसले आणि मग लोकांना बसायला जागा मिळाली. खिडकीपाशी बसले, हवा येत होती, थंड, झोपले. दादर आला आणि उतरून निघून गेले. आता फादरांना वाईट वाटलं की मी त्यांना असं खोटं आश्वासन दिलं. तर फादरांनी जाऊन त्यांच्या मागे गेलं, बाबा बरं थांबा, काय झालं, मला ओळखलं नाही. नाही बोल ना. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही बसला तर तुम्हाला मी बाटली देईन. बाबा चिल्ड, अरे तू फादर आणि तू लोकांना दारू देतो, तुझं नाव आता बिशपला जाऊन सांगतो म्हणे. म्हणजे काय झालं होतं, आता भानावर आले होते. आता कळून चुकलं फादर कोण आणि कोण काय. जे असे दारू वगैरे पित असतात ते कुठे असतात भानावरती. ज्याप्रमाणे आपण बोलतात की आपण बोलतो ना रातांधळेपणा. रातांधळेपणा म्हणजे काय, रात्री दिसत नाही, दिवसा सगळं नीट दिसतं. त्याचप्रमाणे काही लोक हे देव आंधळे असतात, कारण ते स्वतःमध्ये इतके मग्न असतात, मी, माझं, माझं कुटुंब, माझा पैसा, माझी प्रॉपर्टी. त्यांना कसा देव दिसणार, ते कसे भानावर येणार. आणि म्हणून आपण सगळे देवापासनं, परमेश्वरापासनं दूर जात असतो. हा प्रायश्चित काळ, उपवास काळ, असा पाणी घ्यायचं आणि आपल्या चेहऱ्यावर मारायचं, जणू काही आपल्याला तरतरी आली पाहिजे. बरोबर. चहा करताना आपण काय बोलतो की एकदम कडक चाय कर, त्याच्यामध्ये आलं टाक, किंवा लिंबू ज्यूस करताना लिंबू मध्ये जास्त कशाला सांगतो, फ्रेश वाटण्यासाठी, टवटवीत, चांगलं एकदम तरतरी येण्यासाठी ना. त्याचप्रमाणे हा उपवास काळ आपल्याला दिलेला आहे, तो तरतरी येण्यासाठी, आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्याला चांगलं वाटणं, ताजेपणा येण्यासाठी. आता ताजेपणा येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तुम्ही आजूबाजूला पहा, मी येत होतो, आंब्यांना मोहर आलेला आहे. काही ठिकाणी गुलमोहर आला सुद्धा, मोहर यायला किंवा ते फुले यायला लागलेली आहेत. मला माझ्या आध्यात्मिक जीवनामध्ये कधी पालवी फुटणार आहे, कधी मी परमेश्वराच्या जवळ येणार आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, देऊळ माता आपल्याला हा प्रायश्चित्त काळ देत असताना, कारण आपण आजारी आहोत, टवटवीत नाहीत, ताजे नाहीत, म्हणून देऊळ माता आपल्याला 3 डोस देत आहे. तुम्ही सर्वांनी घेतला आहे ना कोरोनामध्ये ते, बरोबर, सर्वांनी मिळाले आहेत ना. ते तसे 3 डोस, एक म्हणजे प्रार्थना, दुसरा म्हणजे उपवास, आणि तिसरे म्हणजे दान धर्म. या 3 गोष्टी, या 3 डोस आपल्याला देण्यासाठी देऊळ मातेने आपल्याला सांगितलं आहे. आता पहिलं म्हणजे प्रार्थना. फादर, कुठली प्रार्थना करू, कधी प्रार्थना करू, कशी प्रार्थना करू, कुठली प्रार्थना देवाला आवडेल, हा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडतो नाही का. काही काही जण सांगतात, फादर आमच्यासाठी प्रार्थना करा. का, तुम्ही तुमचा प्रार्थना करता का? नाही, तुम्ही देवाच्या जवळ आहात ना, म्हणून तुमची प्रार्थना देव ऐकतो, आम्ही नाही केली तरी चालेल. हे हे असं नाही चालत. देवाला कधी कधी अनोळखी आवाज सुद्धा खूप आवडतात. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, प्रार्थना कशी करावी, कुठली प्रार्थना देवाला आवडेल. प्रार्थना म्हणजे काय, प्रार्थना म्हणजे संवाद, कॉन्व्हर्सेशन. मग तो मुलगा हॉस्टेलमध्ये होता, त्याच्या बापाने त्याला फोन केला आणि त्या बापाला काहीतरी सांगायचं होतं. बापाने फोन केल्यावर मुलगा बोलतो, इकडे खूप चांगलं आहे, आम्ही फुटबॉल खेळतो, तिकडे स्विमिंग पूल आहे, आम्ही पिकनिकला गेलो होतो. फोन कट झाला. बाबाने कशाला फोन केला होता ऐकलंच नाही. बाबाला हे सांगायचं होतं की सुट्टीमध्ये तू आल्यानंतर तुला मी नवीन सायकल आणणार आहे गिअरची, परंतु त्या मुलांनी ऐकलंच नाही. आपली प्रार्थना सुद्धा अशीच असते नाही का. आपण बोलतो बोलतो बोलतो, देवाला काय सांगायचं आहे, देवाची काय इच्छा आहे. मग संकट कोणाला नसतात, सर्वांना असतात, पण ती ऐकून देवाला काय पाहिजे ते ऐकल्यानंतर आपल्याला शक्ती मिळते. प्रभूला पहा, तो त्या बागेमध्ये होता आणि तो देवाची इच्छा काय आहे ते समजून साधना करत होता. जेव्हा त्याला तो रक्ताचा घाम आला, देवदूत आली त्याची सेवा करू लागले. पवित्र शास्त्र सांगते की त्याच्यामध्ये शक्ती आली आणि मोठ्या धैर्याने तो उभा राहिला. म्हणजे प्रार्थना म्हणजे फक्त बोलणे नाही, प्रार्थना म्हणजे सुद्धा ऐकणे. प्रार्थना म्हणजे जे आपण अंतर्मनातनं व्यक्त होतो ती प्रार्थना. म्हणजे तिकडे फक्त कदाचित शब्दांची गरज भासणार नाही,
आजी आजोबा असतात, दोघांचं वय झालेलं आहे, 70-80 झालेलं आहे. आजी ओटीवर बसलेली आहे, आजोबा पण तिकडे ओटीवर बसलेला आहे. कोणतरी येतं आणि कोणतरी आल्यानंतर आजोबा खोकायला लागतात. आजीला बरोबर कळते आतमध्ये जायचं आहे आणि आता चहा घेऊन यायचा आहे. आजी चहामध्ये काहीच बोलले नाही, परंतु आजी जाते, चहा बनवून आणते आणि ठेवते. तो कोण पाहुणा आलाय, तो चहा प्यायला पितो वगैरे. आज पुन्हा करतं काय, तू ये आणि आता ते घेऊन जा आतमध्ये. आता शब्द शब्द नाहीतच. इतके वर्ष ते एकत्र राहिले आहेत, इतक्या वर्षांचा सहवास आहे की आता प्रार्थनेची त्यांना आता एकमेकांना बोलण्याची गरज नाही. जेव्हा ते खूप तरुण होते तेव्हा खूप बोलायचे, प्रेमात पडले खूप बोलायचे. आता ते अशा स्टेजवर आहेत, शब्दांची गरज नाही. म्हणून प्रार्थना करणे म्हणजे आपल्या अंतर्मनातून देवाला काय हवं आहे ते जाणणे आणि देवाला आपल्यापासून काय हवं आहे ते ओळखणे म्हणजे प्रार्थना. प्रार्थना म्हणजे एक अतूट संबंध, देवाबरोबरचा जो संबंध असतो त्याला अतूट संबंध म्हणतात. आमचे एक संत आहेत, संत अल्फ्रेदो. ते एक ब्रदर होते. आता आम्ही फादर आणि ते आमच्यामध्ये सुद्धा असे असतात की ते फादर होत नाही, फक्त ब्रदर म्हणून संपूर्ण आयुष्य सेवा करतात. आणि आमच्या घरामध्ये जेव्हा पाहुणे येतात त्या पाहुण्यांना बोलवण्यासाठी, स्वागत करण्यासाठी, चहा देण्यासाठी हे जे ब्रदर होते त्यांचं नेमणूक करण्यात आली होती. अनेक वर्षापासून ते ब्रदर सेवा करत होते. त्या ब्रदरांची एक सवय होती, ती म्हणजे जेव्हा ते कुठेही असोत, जेव्हा कोणी आपल्या दरवाजाची बेल वाजवत ते ब्रदर जोरात ओरडत, परमेश्वरा थांब मी आलो, देवा थांब मी आलो. मग कोणीही बेल वाजवली आणि ते कुठेही असो, आपल्या रूम मध्ये असोत किंवा चर्च मध्ये असोत किंवा जेवण करायला लागलेले असोत, कुठे आवाज आला म्हणजे देवा मी आलो, देवा मी आलो. आणि असं करत असताना सगळे हसायचे त्यांच्यावरती ना, की ही कसली सवय, देव असा थोडी येतो ओरडून ओरडून ओरडून. आणि आता त्यांचं खूप वय झालं होतं, झालं असेल 70-75 वर्ष. दृष्टी, पाय थकलेले होते, हात पाय गळालेले होते, नीट दिसत नव्हतं, ऐकायला नीट येत नव्हतं. आणि एक दिवशी अशी बेल वाजली दरवाजाची, आणि दरवाजाची वाजल्यानंतर आता कसं वय झालं होतं, आठवण नव्हती, विसर पडलेला होता. त्या दिवशी, फक्त त्या दिवशी संपूर्ण आयुष्यातनं ते बोलायला विसरले की देवा थांब मी आलो. आणि मग गेले गेले आणि हळूहळू काटे घेऊन गेले आणि दरवाजा उघडला आणि त्यांच्या समोर खुद्द परमेश्वर उभा होता. प्रभूचा गौरव असो, प्रभूचा गौरव असो, आता आणि सदा सर्वदा. खुद्द परमेश्वर त्यांच्या समोर उभा होता आणि त्यांना धक्का बसला, अरे परमेश्वर माझ्या समोर आता आलेला आहे. वसंत फुलला आज मन मनी, सुगंध दाटे बनी उपवनी, उषा प्रकटली ती निरजाळुनी, दुःख पळाले दुरी, प्रभू आला मन मंदिरी. आणि त्यांचा खूप हर्ष झाला, मनामध्ये खूप आनंद वाटला की परमेश्वर आलेला आहे. अचानक त्यांना आठवण झाली, अरे आज तर मी बोललोच नाही की परमेश्वरा मी आलो, आणि आज देव कसा आला. आणि त्याने परमेश्वरा सांगितलं, देवा माझ्या परमेश्वरा 30-35 वर्ष, ही इतकी वर्ष मला आठवतही नाही की मी नेहमीच म्हणत होतो की परमेश्वरा थांब मी आलो, देवा थांब मी आलो, आणि तू कधीच आला नाही. आणि आज मी विसरलो बोलायला की परमेश्वरा की थांब मी आलो. आज मी विसरलो, माझ्या लक्षात नाही, मी म्हातारा झालेलो आहे आणि आज तू आला, कसं कसं. आणि त्या परमेश्वराने सांगितलं, प्रिय अल्फ्रेदो, अरे माझ्या मित्रा, माझ्या भावा, माझ्या मुला, इतकी वर्ष जेव्हा दरवाजावर येऊन कोण बेल मारत होत तेव्हा मीच येत होतो. ते जे गरीब लोक येत होती, रडत होती, प्रार्थना करण्यासाठी सांगत होते, अरे मीच येत होतो. ते लहान बाळ जे आलं होतं काहीतरी खायला द्या, तू पाव दिला होता, अरे तू मला पाव दिला होता. ती आजी आली होती, बिचारी गरीब होती, सांगितलं थोड्याशा भाकऱ्या आणण्यासाठी काहीतरी द्या, आणि तू असं लपून छपून तुझ्या खिशातनं काहीतरी दिलं, अरे तू ते मला दिलंस. प्रिय मित्रांनो, प्रार्थना म्हणजे अतूट नातं परमेश्वराबरोबर.
असं नाही ते नातं की आज मिस कॉल आला आणि आपण बोललो आणि ठेवला, कोणी फोन केलेला आपल्याला काही माहिती नाही, तसं नाही. हे नातं प्रार्थनामय जीवनामध्ये रोज जगून बोलून परमेश्वराबरोबर राहून असं ते नातं तयार होतं. कधी कधी असं असते माझ्या प्रिय मित्रांनो, प्रार्थनेमध्ये जेव्हा आपल्याला गरज असते आपण देवाकडे जातो की देवा हे मला दे, ते मला दे, आणि ते गरजा आपल्या पूर्ण होत नाहीत त्यात, आणि मग आपण देवाविषयी चिडतो. देवळात जाऊन काय फायदा, देव तर देतच नाही, देव माझं प्रार्थना ऐकत नाही. डॉक्टरची बायको डॉक्टरला सांगते की काय करा ना, मला ना एक मोत्यांचा हार पाहिजे म्हणजे पाहिजे. डॉक्टर देवळामध्ये येतो, असं कर ना की सगळी लोक आजारी पडले पाहिजेत. आता देव अशी प्रार्थना कशी ऐकणार? बरोबर आहे ना, सगळे आजारी पडले, त्याला प्रार्थना पाहिजे, त्याला ते मोत्यांचा हार पाहिजे. पण देव तो सगळ्यांचा पिता आहे ना. मग आपली प्रार्थना कशी आहे माझ्या प्रिय मित्रांनो? आपण प्रार्थना केव्हा करतो? ती रक्त स्त्री जी स्त्रीला होत होती, तिने फक्त विश्वासाने, दृढ विश्वासाने फक्त असं सांगितलं की त्याच्या अंगरख्याला फक्त मी स्पर्श केला, फक्त मी स्पर्श केला तरी सुद्धा मी बरी होईन. आणि आपण पाहतो तिने मोठ्याने ओरडली नाही, तिने प्रभूला सांगितलं नाही, कारण तिला लोक जवळ येऊन देत नव्हते. प्रभूला माहितीही नाही कोण ती स्त्री, आणि तिने स्पर्श केला आणि आपण पाहतो ती बरी झाली. प्रार्थना ही अशी विश्वासाने, दृढ मनाने, की मी जे मागतो, प्रभू सांगतो तुम्ही जेव्हा प्रार्थना कराल विश्वास ठेवा की तुम्हाला ते मिळणार आहे आणि ते तुम्हाला नक्की मिळेल. तो व्हिडिओ आपण पाहणार आहोत, कशा प्रकारे त्या स्त्रीला प्रभूने बरे केले. तर प्रिय मित्रांनो, हा जो पहिला डोस जो आहे प्रार्थनेचा, लवकरात लवकर घेऊन टाका. आणि आपलं जे प्रभू बरोबर नातं आहे ते नव्या प्रकारे, नवीन जोमाने पालवी फुटण्यासाठी प्रयत्न करा. कुटुंबामध्ये या 40 दिवसामध्ये प्रार्थना करा. फादर, प्रार्थनेला कोण येत नाही, कुटुंबामध्ये एकत्र येत नाही, तुम्ही अशा छोट्या मुलाला घेऊन, छोट्या मुलीला घेऊन प्रार्थनेला सुरुवात करा. हळूहळू तुमच्या प्रार्थनेने कुटुंबामध्ये शांती, तुम्हाला जे काही हवं आहे ते परमेश्वर तुम्हाला देईल. दुसरा डोस जो आहे तो म्हणजे उपवास. आता या दिवसामध्ये अनेक जण आम्हाला प्रश्न विचारतात, फादर चिकन खाल्लं तर चालेल का, किंवा अंड खाल्लं तर चालेल का, मासे खाल्ले तर चालेल का, आणि मग बुधवारी खाल्लं तर चालेल का, इतर दिवसाला कधी उपवास करू? उपवास म्हणजे काय? बरोबर, उपवास म्हणजे जवळ येणे. कोणाच्या जवळ येणे? परमेश्वराच्या जवळ येणे म्हणजे उपवास. कोणी मला असा नाही प्रश्न विचारत की फादर 40 दिवस मोबाईल पासून दूर राहू का, असं अजून कोणी विचारलं नाही. 40 दिवस सिरियल बघायचं सोडून देऊ का, अजून तरी मला कोणी विचारलं नाही. जी गोष्ट तुम्हाला देवापासून दूर घेऊन जात आहे, परमेश्वरापासून दूर घेऊन जात आहे, त्या गोष्टीपासून आपण दूर जाणे आणि देवाच्या जवळ येणे म्हणजे खरा उपवास. मग प्रभूने त्यांनी विचारलं ना, आणि प्रभूने सांगितलं की जोपर्यंत जोपर्यंत वर त्यांच्या बरोबर आहे, नवरा त्यांच्या बरोबर आहे, तोपर्यंत उपवास करायची गरज नाही. परंतु असाही वेळ येईल, अशी वेळ येईल की जेव्हा त्यांच्या बरोबर तो नवरदेव नसेल, तेव्हा त्यांना उपवास करावा लागेल. याचा अर्थ काय? त्याचा अर्थ असा आहे
की जेव्हा आपल्या आयुष्यात आपल्याला वाटतं की मी देवाच्या जवळ आहे, प्रभू माझ्या बरोबर आहे, आमचं नातं दृढ आहे, उपवासाची गरज नाही. पण अशी वेळ येते की आपल्याला वाटतं की मी देवापासून दूर गेलेलो आहे, माझं कुटुंब, माझ्या आयुष्यामध्ये परमेश्वराला स्थान नाही आणि माझ्या या आध्यात्मिक जीवनाला आता कोरड पडलेली आहे, पालवी नाहीये. उपवास करण्याची आपल्याला गरज आहे आणि उपवासामध्ये खूप शक्ती असते. जेव्हा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, तेव्हा तुम्हाला आध्यात्मिक जीवनामध्ये वर जाता येत नाही. आध्यात्मिक जीवनामध्ये वर जाण्यासाठी, वरची पातळी गाठण्यासाठी उपवासाची गरज असते. का? कारण जेव्हा तुम्ही उपवास करता, तेव्हा तुम्हाला कळून चुकते की तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी कमीपणा आहे आणि तो कमीपणा जो आहे तो या गोष्टीने, जेवण्याने, खाण्याने, पिण्याने पूर्ण होणार नाही. आणि म्हणून उपवास, मग काही काही जण सांगतात मी ज्या दिवशी उपवास करतो ना, खूप चिडचिड होते, घरामध्ये मारामारी होते आणि शिव्या काही करूच नको उपवास. असा उपवास देव सांगतो मला पाहिजे नाही. पण मला जेव्हा काही पाहिजे तेव्हा मी उपवास करतो आणि मागतो आणि देव देत नाही. यशया 58 घरी गेल्यावरती वाचा. यशया 58 मध्ये छान प्रकारे देण्यात आलेला आहे. थोडक्यात सांगतो. लोक सांगतात परमेश्वराला, देवा आम्ही उपवास करतोय, आम्ही प्रार्थना करीत आहोत आणि तू आमचा उपवास बघत नाही, जे आम्हाला हवं आहे ते देत नाहीये. असं का? आमच्या आमच्या आयुष्यात शांती नाहीये, आमच्या आयुष्यामध्ये प्रेम नाहीये. आणि परमेश्वर तू त्यांना सांगतो, लोकांनो, अरे जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा तुम्ही एकमेकाबरोबर भांडण करता, एकमेकांची निंदा नालस्ती करता, तुमचा जो सेवक आहे त्याच्यावर मोठा भार देता तुम्ही, एकमेकांचे ओझे तुम्ही वाहत नाही. तुमचा उपवास मला नको, ठेवा तुमचा उपवास तुमच्याकडेच. खरा उपवास म्हणजे काय? त्या 58 मध्ये तुम्ही ऐकणार की प्रभू सांगतो एकमेकांचं चांगलं करा, जो गरीब आहे त्याची मदत करा, जे रंजले आहेत, गांजले आहेत, ज्यांना कोणीही बघत नाही त्यांना बघा, त्याला म्हणतात खरा उपवास. आमच्या सेमिनरी मध्ये जेव्हा आम्ही उपवास करत, त्या उपवासाच्या अगोदर फादर सांगत की हा उपवासाच्या दिवसामध्ये आपण चिकन खाणार नाही किंवा मटण खाणार नाही. संपलं नाही. ते चिकन मटण जे खाणार नाही, ते पैसे जे आहेत, जे वाचणार आहेत, ते आपण गरिबांना द्यायचे आहेत, ते आपण अनाथालय जिथे ज्यांना गरज आहे त्यांना देणार आहोत. आणि असा उपवास जो आहे तो परमेश्वराला अपेक्षित आहे. पवित्र बायबलमध्ये आपण ऐकतो की उपवासामध्ये खूप ताकद आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, राणी एस्तेर, एस्तेर नावाचं पुस्तक आहे बायबलमध्ये. बायबल माहिती आहे ना? ते पुस्तक आहे, आपल्या घरामध्ये असेल, कधी ओपन होत नाही, करा या दिवसामध्ये उघड. त्याच्यामध्ये एस्तेर नावाचं जे पुस्तक आहे, 4था चॅप्टर जो आहे, त्याच्यामध्ये आपण पाहतो की राणी एस्तेरने फक्त स्वतः नाही, तिच्या सर्व लोकांना सुद्धा सांगितलं की तुम्ही उपवास करा. आणि तिने स्वतःला सुद्धा सांगितलं, मी सुद्धा 3 दिवस उपवास करेन. का? कारण तिला त्या राजाचं मन बदलवायचं होतं. तिला चांगलं ते हवं होतं आपल्यासाठी, आपल्या राज्यासाठी. आणि म्हणून 3 दिवसाचा त्यांनी उपवास केला आणि आपण पाहतो राजाचं मन बदललं. दानियेलच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो 10वा अध्याय, 10 दिवस. कारण का? कारण त्याला आयुष्यामध्ये दिशा हवा होती, त्याला पाहिजे, माहिती हवं होतं की आयुष्यात काय पाहिजे. आणि त्यासाठी त्याने 21 दिवस दानियेल पुस्तकामध्ये आपण पाहतो उपवास केला. शास्त्रे, शास्त्रे नावाचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये 20वा अध्याय आपण पाहतो. परमेश्वराने त्या लोकांना सांगितलं, तुम्ही दुसऱ्या देशावरती स्वारी करा आणि तुम्ही जिंकणार. आणि आपण पाहतो ते जिंकले नाहीत, ते हरले. त्यांचे 20,000 लोक मरण पावले. रडगाणे सुरू झाले, आपले सैन्य मरण पावले, आपण हरले. दुसऱ्यांदा परमेश्वराने सांगितलं तुम्ही स्वारी करा आणि त्यांनी स्वारी केली. पुन्हा ते हरले आणि 40,000 लोक मरण पावले. पुन्हा रडखाणे, पुन्हा ते क्लेश, पुन्हा ते दुःख सहन. आणि मग त्यांना कळून चुकलं की आपण उपवास करायला पाहिजे. आणि 20:26 मध्ये आपण ऐकतो त्यांनी उपवास केला. आणि जेव्हा त्यांनी उपवास केला आणि त्यांनी स्वारी केली, मोठा विजय त्यांना प्राप्त झाला. म्हणजे उपवासामध्ये इतकी शक्ती येते, आपल्याला दिशा दाखवते, आपल्याला परमेश्वराच्या जवळ उपवास घेऊन येतो. इज्राच्या पुस्तकामध्ये 8:21 मध्ये आपण सुद्धा ऐकतो की त्यांनी, ते जेव्हा देवासमोर आले, त्यांना कळून चुकलं की ते मोठे, खूप मोठे स्वतःला समजत होते, गर्विष्ठ होते.
आणि म्हणून त्यांनी उपवास केला. प्रिय मित्रांनो, उपवासामध्ये खूप शक्ती आहे, खूप ताकद आहे आणि त्यामुळे आपण सर्वांनी उपवास केला पाहिजे. जी गोष्ट आम्हाला देवापासनं परमेश्वरापासनं दूर घेऊन जात आहे त्या गोष्टीचा आम्ही उपवास केला पाहिजे. मग तो मोबाईल असेल, ती सिरियल असेल, माझी गाडी मला खूप आवडते किंवा मला ती व्यक्ती खूप आवडते पण ती व्यक्ती चांगली नाहीये आणि त्यामुळे या सर्वांचा आपण उपवास केला पाहिजे. परमेश्वराच्या जवळ येण्यासाठी जे माझी मदत करतात त्यांच्या बरोबर मी गेलं पाहिजे आणि असा उपवास परमेश्वराला अपेक्षित आहे. कृपा करून घरी गेल्यावर यशया 58 वाचा. तर हा जो दुसरा डोस आहे उपवासाचा तो सुद्धा लवकरात लवकर घ्या. म्हणजे आपण परमेश्वराच्या जवळ असू. आपल्या आयुष्यामध्ये परमेश्वराला पहिलं स्थान, देवाला काय पाहिजे, देवाची इच्छा काय आहे आणि ती समजून घेण्यासाठी उपवास हा जो डोस आहे तो आपल्याला मदत करतो. प्रिय मित्रांनो, तिसरा जो डोस आहे तो म्हणजे दान धर्म. आता दान धर्म मी तुम्हाला सांगितलं तुम्ही द्यायचं आहे, त्या गरीबाला द्यायचं आहे. पहिला प्रश्न तुम्ही माझ्या मनात तुम्ही मला म्हणणार, फादर आम्ही का देऊ त्याला दान? आम्ही मेहनत करतो, रक्ताचं पाणी करतो, मरतो, कष्ट करतो, तेव्हा आम्हाला भाकर मिळते आणि तो काहीच करत नाहीये, फक्त बसलेला आहे. मी त्याला का देऊ? बरोबर, मी का देऊ? एखादा माणूस चर्चसाठी काहीतरी देतो, उदाहरणार्थ कीबोर्ड दिलं म्हणा किंवा काहीतरी प्रोजेक्टर दिलं आणि काही दिवसानंतर सांगतो की ते तुम्ही कीबोर्ड मला पाहिजे ती गाणी वाजवत नाही, ते तुम्ही दाखवत नाही, माझं माझं कीबोर्ड मला द्या परत. नाही तुम्हाला मी देणार नाही. हे याला देणं म्हणतात का? दान धर्म म्हणजे काय? दान धर्म कशासाठी करावा? दान धर्म केल्याने मला काय मिळेल? बरोबर, मला काहीतरी मिळालं पाहिजे ना, नाहीतर दान धर्म करून काय फायदा? दान धर्म जो आपण करतो प्रिय मित्रांनो, तो खरा म्हणजे आपण स्वतःसाठी, स्वतःच्या आत्म्यासाठी, स्वतःच्या आध्यात्मिक जीवनासाठी करतो. एक राजा होता, मोठा राजा होता आणि तो एक दिवस एका भिकारी माणसाच्या झोपडीपाशी गेला आणि भिकारी माणूस तो खुश, आज राजा माझ्या दाराशी आलेला आहे आणि तो भिकारी काय बोलणार इतक्यात त्या राजाने सांगितलं, मला भीक दे, काहीतरी दे मला. आणि त्या भिकाऱ्याने विचार केला, ही कसली चेष्टा, राजाने मला द्यायचं, राजा माझ्याकडूनच विचारत आहे. आणि त्याने सांगितलं हे बरोबर नाही. स्वतःच्या नशिबाला कोसत त्याने झोळीमध्ये हात घातला, एक छोटासा दाणा घेतला आणि राजाच्या उंगीत टाकला, हा घे म्हणे, आणि राजा निघून गेला. त्या सायंकाळी जेव्हा त्याने त्याची झोळी उघडली, एक छोटस सोन्याचं नाणं त्याला त्याच्या झोळीमध्ये सापडलं. म्हणजे तू जे दिलंस हेच तुला मिळालं. म्हणजे जेव्हा आपण देतो ते आपण त्या माणसाची गरज आहे म्हणून नाही, तर ही माझी गरज आहे. तुम्ही दिलं म्हणून तो गरीब जो आहे तो मोठा श्रीमंत अंबानी टाटा होणार नाही, बरोबर. आणि तुम्ही नाही दिलं म्हणजे तो मरणार नाही. भिकारी होते तसे राहणार, गरीब होते ते राहणार. तुम्ही दिल्याने कोणाच्या आयुष्यामध्ये मोठासा फरक पडणार नाही, कोणी श्रीमंत होणार नाही आणि कोणी गरीबही होणार नाही. गरीब तसेच राहतील, श्रीमंत तसेच. मग मी का देऊ? तुम्ही जेव्हा द्याल, खलील गिब्रान नावाचे लेखक आहे ते सांगतात, जेव्हा तुम्ही देता स्वतःला द्या. ते तुमचे पैसे जे आहेत ते पैसे कशाला ठेवले आहेत, संपत्ती कशाला ठेवलेली आहे? भविष्यासाठी, उद्यासाठी, पुढच्या महिन्यासाठी, ती ट्रिप जाणार आहे त्याच्यासाठी. उद्या तुम्ही उठणार याचा भरोसा काय? तो खलील गिब्रान नावाचा लेखक सांगतो की जेव्हा तुम्ही संपत्ती साचवलेली आहे, ते म्हणजे एखादा कुत्रा जो असतो ना, त्या कुत्र्याला आपण हाड देतो आणि ते हाड दिल्यानंतर तो कुत्रा काय करतो, खड्डा करतो आणि त्या खड्ड्यामध्ये हाड लपून ठेवतो आणि खेळायला जातो, इथं तिथं फिरतो आणि नंतर त्यालाच विसर पडतो की त्याने हाड कुठे ठेवलं आहे. ते सगळ्या ठिकाणी शोधायला बसतो. तो म्हणतो तुमची संपत्ती म्हणजे तशीच आहे, इथं तुम्ही ठेवलेली आहे उद्यासाठी, परवासाठी, ट्रिपसाठी, आयुष्यासाठी. उद्या तुम्ही उठणार की नाही तुम्हाला माहिती नाही, म्हणून देऊन टाका. का देऊन टाका? त्याची गरज आहे म्हणून नाही, तुमची गरज आहे म्हणून. म्हणजे जेव्हा तुम्ही आनंदाने द्याल, तो आनंद जो तुम्हाला मिळतो ना, तेच तुमचं बक्षीस.
माझी एक बहिणीसारखीच आहे, म्हणजे माझी बहीण नाहीये मला, पण बहीण असली असती तिच्यापेक्षा चांगली ती. तर ती मला सांगत होती, दादा की माझे वडील वारलेले आहेत, गरिबांसाठी काहीतरी करायचं आहे. तर मी सांगितलं, अशा अशा ठिकाणी गरीब मुलं आहेत, तू तिथं जाऊन काहीतरी करते. सांगते मी पैसे देते. मी त्यांना पैसे नको, मला ताई तूच जा. आणि ती ताई तिथं गेली आणि तिने त्या मुलांसाठी, गरीब मुलांसाठी जेवण केलं. आता ती अशी गरीब मुलं की त्यांना वर्षातनं 2 वर्षातनं कधीच असं मटण त्यांना बघायला मिळत नाही. आणि त्या ताईने मटण केलं. ती मुलं, त्या मुलांच्या चेहऱ्यावरती तेज आणि तो आनंद. आणि त्या दिवशी तिने मला सांगितलं की आज मला कळालं की देण्यामध्ये किती आनंद आहे तो. म्हणजे तुम्ही जेव्हा द्याल, आता तुम्ही येऊन चर्चमध्ये 500 रुपये टाकणार, त्याच्यातले 20-30 रुपये मुलांना द्या आणि पहा तुमची मुलं जेव्हा 20 रुपये चर्चच्या कशीमध्ये टाकतील, ते पाहताना जो आनंद तुम्हाला मिळेल, तेच तुमचं बक्षीस. मग मी दान धर्म का करू? त्याची गरज आहे म्हणून नाही, त्याला पाहिजे म्हणून नाही. दान धर्म ही माझी गरज आहे. मला आनंद हवा आहे, मला प्रभूच्या जवळ यायचं आहे, म्हणून आपण या दिवसामध्ये दान धर्म केला पाहिजे. मग दान धर्म मी काय करू? फादर, आमचं बजेट जे आहे ते बरोबर तेवढंच आहे, आम्ही गरिबांसाठी काही देऊ शकत नाही. चर्चमध्ये जातो, कोणी सांगितलं फक्त पैशांचा दान धर्म होतो? तुमची आजी आहे, आजोबा आहे, ते आजारी खाटेला खिळलेले आहेत, त्यांच्या बरोबर जाऊन तुम्ही तुमचा वेळ द्या, तोही एक प्रकारचा दान आहे ना. जे आजारी आहेत, पीडित आहेत, गावामध्ये आपल्या आहेत, कोणी जात नाही बोलायला त्यांच्यावर, कारण कोणी ऐकायला तयार नाही त्यांचं काय आहे त्यांच्या मनातलं दुखणं. त्यांच्या बरोबर जा, बसा. पहिलं म्हणजे तुम्ही संपत्तीचा दान धर्म, दुसरा म्हणजे वेळेतलं दान धर्म, तिसरा म्हणजे शक्तीचा दान धर्म. तुमची शक्ती जी आहे, तुमची ऊर्जा प्रभूने दिलेली आहे, ती इतरांसाठी वापरा आणि त्याला म्हणतात खरा दान धर्म. दान दान कोणी द्यायचं? दान जो देतो तो देव, म्हणून त्याला दानशूर, देणारा देव, दाता देव आहे. आम्ही सगळे फक्त पाहत असतो, साक्ष देत असतो, जीवन जीवनाला देत असतं, आम्ही फक्त साक्ष देत असतो, बघत असतो. या पलीकडे आपण काहीही करू शकत नाही. आणि म्हणून जेव्हा तुम्ही स्वतःला देता, तेव्हा तुम्ही खरोखर देता. म्हणजे दान धर्म म्हणजे सर्वस्व देणे, जे काही आहे नाही ते संपूर्णपणे देऊन टाकणे. आणि म्हणून हा जो तिसराही डोस जो आहे, तोही आपण या उपवास काळामध्ये घेणार आहोत. येणाऱ्या दिवसांमध्ये मी तुम्हाला शैतानी शक्ती कशी असते, कशी आपल्याला परमेश्वरापासून दूर घेऊन जाते, मग आपण स्वतःचा कसा बचाव करायचा, साक्रामेंटाचं जीवन कसं जगायचं, किंवा पवित्र तेल, पवित्र पाणी, पवित्र बेतीन यांचा कसा वापर करायचा, या सर्व गोष्टींविषयी मी आपल्याशी बोलणार आहे. 2 जण आपण पाहतो देवळामध्ये गेली, पवित्र बायबलमध्ये 2 जण गेले. एक होता शास्त्री परुषी, शिकलेला, सगळं देवाविषयी ज्ञान त्याला होतं, मोठा तो शास्त्री होता. आणि दुसरा म्हणजे तो पापी जकातदार. आणि तो जो शास्त्री पुरुष सर्वांच्या पुढे गेला आणि परमेश्वराला तो सांगू लागला, देवा मी हे करतो, मी ते करतो, मी तुझ्यासाठी नवस करतो, नोवेना करतो, प्रार्थना करतो, मी यांच्यासारखा नाही, त्याच्यासारखा नाही, तिच्यासारखा नाही, हा जकातदार आहे त्याच्यासारखा नाही. देवाला तो फक्त त्या दिवशी दिवसाच्या ठळक बातम्या सांगायला आला होता, हे बघा ते बघा, आणि तो निघून गेला, काहीच फरक पडला नाही. तो पापी जकातदार, त्याने तर आपली मान खाली घातली होती, परमेश्वराकडे बघण्याची सुद्धा हिंमत नव्हती. परमेश्वरा माझं पाप्यावर क्षमा कर. संत लूक सांगतात, तो शब्द फार महत्वाचा आहे. त्या दिवशी जाताना तो नीतिमान ठरला. नीतिमान ठरला म्हणजे काय? त्याच्या आयुष्यामध्ये जे ओझं होतं, जे दुखणं होतं, आजारपण होतं, जे काही होतं सगळं गळून गेलं. तो आनंदी झाला, त्या परमेश्वराची कृपा प्राप्त झाली. आणि म्हणून या उपवास काळामध्ये भानावर येण्यासाठी, जाग होण्यासाठी हे 3 डोस आपल्याला दिलेले आहेत. लवकरात लवकर हे 3 डोस आपण घेऊ. प्रार्थना, उपवास, दान धर्म या सगळ्या गोष्टींद्वारे परमेश्वराच्या जवळ येऊया. परमेश्वराच्या जेव्हा आपण जवळ येतो, किंवा माऊलीसाठी, जे माऊलीकडे आपण प्रार्थना करतो, असंही होतं की मी तिथं का गेलो, मला जायचं नव्हतं, परमेश्वर तुला तिथं घेऊन गेला. किंवा मला तिथं जायचं होतं,
परंतु मी जाऊ शकलो नाही का? कारण परमेश्वर किंवा माऊली हे तुमच्या आयुष्यामध्ये असं कार्य करतात की तुम्हाला तिकडे जाऊन देत नाही. हे कसं काय ते तुम्हाला मी येणाऱ्या दिवसामध्ये उदाहरणाद्वारे सांगतो. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जेवढा वेळ, जेवढी काही तुमची शक्ती जी आहे नाही सर्वस्व परमेश्वराला द्याल, तेवढाच परमेश्वर सुद्धा तुमची आणि तुमच्या कुटुंबाची, लेकरा बाळांची काळजी घेईल. परमेश्वराला पहिलं स्थान द्या. परमेश्वर सुद्धा पाहिल तुमचे सर्व काही भरभराट होईल, चांगलं पण होईल. संकट येतील, आजार पण येतील, परंतु परमेश्वर तुम्हाला सोडणार नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, आजच्या या पहिल्या रविवारी आपण परमेश्वराच्या जवळ येण्याचा प्रयत्न करूया आणि परमेश्वराला सांगूया की या दिवसांमध्ये जेव्हा मोह येतील, परीक्षा येतील, आमच्या जीवनात संकट येतील, तेव्हा आमचा सांभाळ कर.